योग्य कर्म, योग्य परिश्रम, मोठ्या यशासह लाभही उत्तम. माणसाचा स्वभाव हा प्रामाणिक असावा. कारण ओळख जरी नावाने होत असली तरी आठवण ही माणसाच्या स्वभावाची होते. अत्यंत परिश्रमी लोकांची रास म्हणून वृषभ राशीची विशेष ओळख आहे. तुमच्या राशीचे स्वामी शुक्रदेव आहेत. सगळ्यांशी प्रेमाने वागणं, आनंदाने हसत खेळत जीवन व्यतीत करणं, जीवनाचा परिपूर्ण आनंद घेणं हा तुमचा मूळ स्वभाव आहे. मात्र कधीतरी असंही घडतं की अत्यंत सकारात्मक माणसाला समोरून नकारात्मक परिणाम मिळतात. त्याचा त्रास तुमच्या मनस्थितीवर होतो. तुम्ही आनंदाने जगू इच्छिता, इतरांना आनंदाने जगू देतात, परंतु लोक तुम्हाला आनंदाने जगू देत नाही. असा अनुभव तुम्ही मागील वर्षी म्हणजे 2023मध्ये घेतला आहे. आता तुमच्यासाठी 2024 हे नववर्ष येत आहे. त्यासाठी मी तुम्हाला सांगेल की तुम्ही ठाम राहायला शिका. निर्णय चुकला तरी हरकत नाही, मात्र स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्हाला आनंदाने नवीन सुरुवात करता येईल आणि त्यानुसार यश देखील गाठता येईल. येणारं नववर्ष हे तुमच्यासाठी यशाचे नवीन दरवाजे उघडणार आहे. त्या दरवाजांद्वारे प्रवेश करून तुम्ही यश गाठण्याची स्वप्न बघावी, ते पूर्ण करावे. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. सर्वप्रथम तुम्हाला येणाऱ्या 2024 या इंग्रजी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हे इंग्रजी नववर्ष तुमच्यासाठी कसं राहील ते आपण समजून घेत आहोत. त्यामध्ये आजच्या भागात आपण वृषभ राशीच्या वार्षिक राशी भविष्याचं विश्लेषण करणार आहोत. सोबतच या नववर्षातील शुभ काळ व करावयाचे विशेष उपाय देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. याशिवाय अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे हे 2024 हे नववर्ष तुमच्या वैयक्तिक भविष्यात काय असेल हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव, जन्मतारीख, जन्मवेळ आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न अवश्य लिहावा. प्रत्येक रविवारी असणाऱ्या आपल्या यूट्यूब लाईव्हमध्ये आम्ही आपल्याला निशुल्क मार्गदर्शन करू, म्हणून सर्व तपशील आणि आपला प्रश्न नक्की कमेंट करा. नववर्षाची चाहूल लागली की ज्योतिषप्रेमींकडून वार्षिक राशी भविष्याची खूप मोठ्या प्रमाणात मागणी होत असते. येणारं नववर्ष आपल्यासाठी कसं राहील, वर्षातील कोणता काळ आपल्यासाठी शुभ आहे, कोणत्या काळात आपण सावध राहायला हवं, अशा अनेक गोष्टी समजून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक असतात. आपणही दरवर्षी वार्षिक राशी भविष्यातून या गोष्टीचं विश्लेषण करीत असतो. त्यानुसार आजच्या भागात आपण सर्वप्रथम वृषभ राशीविषयी थोडक्यात माहिती समजून घेऊया. श्रमिक लोकांची राशी म्हणून वृषभ राशीची विशेष ओळख आहे. थोडक्यात या राशीचे लोक कर्मप्रधान असतात. ही पृथ्वी तत्वाची रास असून शुक्रदेव तिचे स्वामी आहेत. वृषभ म्हणजे बैल होय, जो अत्यंत कष्टकरी प्राणी म्हणून ओळखला जातो. बैलाचे गुण म्हणजे शक्तिमान, कष्ट करणारा, कामसू आदी वैशिष्ट्य यातून अभिप्रेत होतात. कर्मप्रधान लोकांची राशी असली तरी हे लोक थोडे निष्काळजी असतात. हा निष्काळजीपणा अतिकामातून होत असतो. राशी स्वामी शुक्र असल्यामुळे या राशीचे लोक दिसायला सुंदर, रुबाबदार, सुदृढ शरीरयष्टीचे असतात. शुक्रावरून माणसाचं शील व चारित्र्य देखील बघितलं जातं, कारण तो भोगविलासाचा देखील कारक ग्रह आहे. श्रमिकांची राशी असल्यामुळे ते शारीरिक कष्टाची कामं करायला अजिबात घाबरत नाहीत. रिकामं बसून राहणं या लोकांना अजिबात आवडत नाही. नेहमी कुठल्या ना कुठल्या कामात स्वतःला व्यस्त ठेवणं हा त्यांचा गुणधर्म असतो. अशा या वृषभ राशीसाठी 2024 हे इंग्रजी नववर्ष कसं राहील ते आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत. हे राशी भविष्य समजून घेत असताना अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे आपल्या चंद्र राशीनुसार तुम्ही हे राशी भविष्य समजून घ्यावं. कारण 60% चंद्र राशीनुसार, 30% लग्न राशीने आणि 10% रवी राशीने हे राशी भविष्य लागू पडतं. नववर्षात नक्की घडणाऱ्या विशेष घटना. या नववर्षात वृषभ जातकांच्या बाबतीत काही विशेष घटना नक्कीच घडतील. या नववर्षात
वृषभ जातक धार्मिक, औद्योगिक किंवा व्यावसायिक क्षेत्रात खूप मोठं कार्य करणार आहेत. तशा संधी तुमच्यासाठी निर्माण होणार आहेत. तुमच्या या स्वप्नपूर्तीसाठी वेळोवेळी पैसा उभा राहत जाईल. याशिवाय शिक्षण आणि प्रवासावर तुमचा खूप मोठा खर्च होणार आहे, जो तुमच्यासाठी लाभदायक देखील ठरेल. म्हणून तशी मानसिकता तुम्ही आधीच तयार करून घ्यावी. यावर्षी भाग्यवान म्हणून तुम्ही नक्कीच ओळखले जाणार आहात, कारण या नववर्षात तुमचं भाग्य समृद्ध व संपन्न होणार आहे. इतकंच नव्हे तर तुमच्यासाठी लाभाचं प्रमाण किमान 20% वाढणार आहे. ही बाब तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशीस्वामीची स्थिती महत्त्वाची असते. या नववर्षाच्या सुरुवातीला तुमचे राशीस्वामी शुक्रदेव सप्तम स्थानात विराजमान आहे. तेथून त्यांची दृष्टी तुमच्या राशीवर आहे. 18 जानेवारीपर्यंत रोजी ते तुमच्या अष्टम स्थानात प्रवेश करतील आणि तेथून जरी तुमच्यासाठी अडथळे अडचणी निर्माण होत असल्या तरी तिथे एक दुसरी सकारात्मक बाब अशी देखील आहे की तुमच्यासाठी पारंपरिक प्रॉपर्टीचे योग निर्माण होतील. त्यानंतर तुमचे राशीस्वामी तुमच्यासाठी भाग्यदायक कालखंड निर्माण करतील. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे 31 मार्चपासून तर एप्रिल महिन्याच्या 24 तारखेपर्यंत तुमचे राशीस्वामी तुम्हाला भरभरून पैसा, पद, प्रतिष्ठा असं सर्व काही देणार आहे. एकंदरीतच वृषभ जातकांसाठी हे नववर्ष गोल्डन इयर आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो. सुरुवातीचे 2 महिने संघर्ष असला तरी नंतरचे 6 महिने मोठ्या यशाचे, कर्तृत्वाचे दिसून येत आहे. त्यामुळे वृषभ जातकांनी या काळाचा सदुपयोग करायला हवा. धन, कुटुंब, वाणी या दृष्टीने विचार केला असता वृषभ जातकांसाठी हे नववर्ष धनदायक म्हणता येईल. तुमच्या दशम स्थानामध्ये शनिदेव विराजमान आहे, जे तुम्हाला मोठं कर्म करायला प्रवृत्त करणार आहेत. लाभस्थानातील राहू ग्रह इच्छापूर्ती घडवून आणणार आहे. याशिवाय 1 मे रोजी तुमच्या राशीत प्रवेश करणारे गुरुदेव तुम्हाला अर्थलाभ देणार आहेत. तुमचे धनेश देखील ज्या पद्धतीने गोचर करीत आहेत त्यानुसार बऱ्यापैकी उत्तम पैसे प्राप्त होणं, नोकरीतून, व्यवसायातून, इतर मार्गातून, पारंपरिक प्रॉपर्टीतून अशा अनेक मार्गाने धनलाभाच्या संधी वृषभ जातकांसाठी निर्माण होणार आहेत. याशिवाय कुटुंबात वृद्धी घडून येण्याचे योग आहेत. कुटुंबात एखाद्या व्यक्तीची संख्या वाढणं म्हणजे घरात नवीन सून येणं, जावाई येणं किंवा नवीन बाळाचं आगमन होणं या पद्धतीने देखील सकारात्मक प्रभाव तुम्हाला प्राप्त होईल. म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्यायला हवा. पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता वृषभ जातकांसाठी हे नववर्ष मोठ्या परिश्रमाचं म्हणता येईल. विशेषतः जानेवारी-फेब्रुवारी नंतर तुम्ही परिश्रमात मोठी आघाडी घेणार आहात. ती आघाडी थेट डिसेंबर महिन्यापर्यंत म्हणजे वर्षाच्या शेवटपर्यंत राहील. अर्थात अधूनमधून महिन्यातील 2-4 दिवस प्रत्येकच व्यक्ती सुट्टी घेत असतो किंवा काही दिवस काम करण्याची मानसिक इच्छा नसते, तो विषय वेगळा आहे. मात्र मार्च महिन्यापासून वृषभ जातक परिश्रमात, कर्तृत्वात खूप मोठी आघाडी घेणार आहे. म्हणून या काळाचा लाभ घ्यायला हवा. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता वृषभ जातकांसाठी हे नवं वर्ष अत्यंत लाभदायक म्हणता येईल. इतकं की वर्षाच्या पहिल्या दिवसापासून तुमच्यासाठी वास्तूचे शुभयोग निर्माण होत आहे. म्हणून जे वृषभ जातक नवीन वास्तू किंवा वाहनाचं स्वप्न पाहत असतील त्यांनी या काळात आपले प्रयत्न वाढवायला हवेत. तुमची स्वप्नपूर्ती नक्कीच घडून येईल. व्ययस्थानातील गुरुदेवांची दृष्टी तुमच्या चतुर्थ स्थानावर आहे. आता आपल्याला माहीतच आहे की व्यय म्हणजे खर्च असतं. अर्थात व्ययस्थानातून गुरुदेव आपल्या दृष्टीद्वारे वास्तूवर होणाऱ्या खर्चाची तुमच्यासाठी तजवीज करतील. तसेच राजयोग करणाऱ्या शनिदेवांची दृष्टी तुमच्या चतुर्थ स्थानावर आहे. यानंतर शुक्रदेव जेव्हा कुंभ राशीत प्रवेश करतील तेव्हा त्यांची देखील दृष्टी तुमच्या चतुर्थ स्थानावर असेल. एकंदरीत या सर्व दृष्टिकोनातून तुमच्यासाठी अनेक शुभयोग निर्माण होणार आहे. या नववर्षात तुमचं वास्तूचं, वाहनाचं स्वप्न नक्कीच पूर्ण होणार. म्हणून तुम्ही या काळाचा पूर्ण लाभ घ्यायला हवा.
शिक्षण, इष्टदेवांचं सहकार्य, प्रणय या दृष्टीने विचार केला असता अकाउंटन्सी, CA, बिझनेस मॅनेजमेंट यासारख्या क्षेत्रातील वृषभ जातकांसाठी हे नवं वर्ष प्रचंड यशाचं म्हणता येईल. याशिवाय तुम्ही कलेच्या क्षेत्रात आघाडीवर असाल, एखाद्या खेळात तुम्ही अग्रेसर असाल तर पहिले 6 महिने तुमच्यासाठी विशेष महत्त्वपूर्ण ठरतील. 6 किंवा 7 महिने तुमच्यासाठी विशेष लाभदायक ठरतील. एकंदरीत अनेक आघाड्यांवर वृषभ जातकांना या नववर्षात शैक्षणिक यश प्राप्त होईल. याशिवाय प्रेमाचं रूपांतर विवाहात होण्याचे योग देखील तुमच्यासाठी निर्माण होणार आहेत. आयोजित विवाहाचे योग देखील आहेत. 1 मे नंतर तुमच्यासाठी विवाहाचे शुभ योग निर्माण होतील. ते तुमच्यासाठी लाभदायक देखील ठरतील. इष्टदेव तुम्हाला भरभरून आशीर्वाद देणार आहेत. त्याचा सदुपयोग करत तुम्ही या नववर्षात प्रगती साध्य करायला हवी. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता वृषभ जातकांनी शक्यतोवर यावर्षी कर्जाचा विचार करू नये. कारण तुम्हाला योग्य वेळी योग्य ठिकाणी धनप्राप्ती होताना दिसत आहे, ज्यामुळे कर्ज घेण्याची वेळ तुमच्यावर येणार नाही. म्हणून त्या दृष्टीने तुम्ही कोणत्याही प्रकारची घाई करू नये. अर्थात यावर्षी तुमच्यासाठी वास्तुयोग असल्यामुळे वास्तूसाठी जर कर्ज घ्यावं लागलं तरी ते तुम्ही अत्यंत कमी प्रमाणात घ्यावं. तेच तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. कारण इतर पद्धतीने पैशांची योग्य ती तजवीज होताना तुमच्या पत्रिकेत दिसून येत आहे. स्पर्धक व हितशत्रूच्या दृष्टीने विचार केला असता वर्षातील पहिल्या 2 महिन्यामध्येच वृषभ जातकांना बऱ्यापैकी त्रास होऊ शकतो. हितशत्रूच्या कारवाया सुरू राहतील. मात्र मार्च महिन्यापर्यंत त्यांच्याकडे दुर्लक्ष करावं. त्यानंतर आपलं संपूर्ण लक्ष केवळ स्वतःच्या प्रगतीवर ठेवावं. तेव्हाच तुम्हाला मोठं यश प्राप्त होऊ शकतं. ही बाब वृषभ जातकांनी लक्षात घ्यायला हवी. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता व्यावसायिक वृषभ जातक या नववर्षातील पहिल्या 7 महिन्यामध्ये प्रचंड मोठं यश गाठणार आहे. आपल्या व्यवसायाला भव्य रूप देणं, व्यवसायात नवीन उत्पादनं आणणं, मोठं साहस करणं असं कार्य वृषभ जातक करणार आहेत. नोकरी करणाऱ्या जातकांना देखील या नववर्षात सर्वसामान्य यश प्राप्त होईल. प्रगतीच्या संधी तुम्हाला मिळतील. मागील काळात काही कारणास्तव ज्यांना प्रमोशन मिळालं नाही त्यांना या नववर्षात एप्रिल महिन्याच्या पहिल्या 2ऱ्या आठवड्यात ते प्राप्त होऊ शकतं. म्हणून संपूर्ण लक्ष आपल्या कार्यावर केंद्रित करावं असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीसाठी या नववर्षात अनेक शुभसंकेत निर्माण होणार आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमच्या पत्रिकेसाठी केवळ योगकारक नव्हे तर राजयोगकारक म्हणजे शनिदेव होय. ते एकाच वेळी त्रिकोण आणि केंद्र अशा 2 स्थानांचे अधिपती असून कुंभ राशीत म्हणजे केंद्र स्थानात विराजमान आहे. आता ते मार्गी देखील आहेत. त्यामुळे या काळात शनिदेव तुम्हाला भरभरून शुभफळं देणार आहेत. कर्मस्थानातील शनिदेव तुमच्या व्यवसायात वृद्धी घडवून आणतील. परदेशाशी संबंधित कार्यात ते यश देतील. वास्तूशी संबंधित कार्यात यश देतील. एखादा मोठा किंवा भव्य प्रकल्प राबवण्याचं जर तुमचं स्वप्न असेल तर तो पूर्ण होण्याचा हा काळ आहे. कारण तसे शुभयोग तुमच्यासाठी निर्माण होणार आहेत. 1 मे रोजी अजून एक मोठा शुभयोग तुमच्यासाठी निर्माण होणार आहे. गुरुदेव जे तुमच्या व्ययस्थानात होते ते तुमच्या राशीत प्रवेश करतील. प्रथम स्थानात येणारे गुरुदेव तुमच्या पत्रिकेतील धर्म त्रिकोण पूर्ण करतील. तिथून त्यांची 5, 7, 9 या 3 स्थानांवर सकारात्मक दृष्टी असेल. तुमच्या राशीत ते विराजमान असतील आणि त्याचे अत्यंत शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होतील. याशिवाय 31 मार्च रोजी तुमचे राशी स्वामी उच्चीचे होणार आहे. विशेष बाब म्हणजे तेव्हा ते लाभस्थानात विराजमान असतील. त्यामुळे या नववर्षातील मार्च महिना तुमच्यासाठी लाभदायक राहील. या नववर्षाची सुरुवात ही तुमच्यासाठी थोडी संघर्षाची असली तरी अनेक भाग्यदायक शुभदायक घटनांनी हे वर्ष भरलेलं आहे. ज्यांना आपण शुभ संकेत म्हणू शकतो त्याचे शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होणार आहे. म्हणून तुम्ही या काळाचा सदुपयोग करायला हवा. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता वृषभ जातकांसाठी हे नववर्ष अत्यंत शुभ म्हणता येईल.
कारण तुमचे कर्मेश शनिदेव कर्मस्थानात विराजमान असून तिथे त्यांनी शशराज योगाचं निर्माण केलं आहे, जो पंचमहापुरुष योगापैकी एक अत्यंत महत्त्वाचा राजयोग मानला जातो। त्यामुळे तुम्ही कर्मप्रधान राहाल, कर्मातून प्रचंड मोठं यश गाठाल। प्रत्येक शुभग्रहाची एक अशुभ बाब देखील असते। 2024 या नववर्षामध्ये शनिदेव वृषभ राशीला दोन्ही हातांनी भरभरून शुभफळं देणार आहे। राहू ग्रह देखील तेवढ्याच मोकळ्या मनाने तुमची प्रगती घडवून आणणार आहे। मात्र शनी आणि राहू या दोघांची दृष्टी तुमच्या सप्तम स्थानावर असल्यामुळे घरामध्ये विघटन घडवून आणण्याचा प्रयत्न ते करणार आहेत। म्हणून त्या बाबतीत अत्यंत जागरूक राहण्याचा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे। लाभाच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिष नियमानुसार लाभस्थानात येणारे सर्व ग्रह तुम्हाला लाभ देण्यासाठी बाध्य असतात, किंबहुना ते तुम्हाला लाभ देण्यासाठी लाभस्थानात येतात। त्यानुसार या नववर्षामध्ये विविध ग्रहांचं गोचर तुमच्या लाभस्थानामध्ये सुरू राहील। बुध, मंगळ, शुक्र हे छोटे ग्रह जेव्हा तुमच्या लाभस्थानात येतील तेव्हा तुम्हाला लाभ देतीलच। त्यातल्या त्यात राशी स्वामी, भाग्येश, पंचमेश असे ग्रह जेव्हा लाभस्थानात येतात तेव्हा ते भरभरून लाभ देतात। हे सर्व लाभ तुम्हाला या नववर्षात प्राप्त होणार आहे। परंतु राहू ग्रह संपूर्ण वर्षभर तुमच्या लाभस्थानात विराजमान आहे। राहूला पत्रिकेतील लाभस्थान हे सर्वात जास्त मानवतं। विशेष बाब म्हणजे तो तुमच्या राशी स्वामीचा मित्रग्रह आहे, त्यामुळे तो तुम्हाला भरभरून यश देणार आहे। थोडक्यात हे नववर्ष तुमच्यासाठी मोठ्या लाभाचं म्हणता येईल। म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा, जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल। व्यय व परदेश गमन या दृष्टीने विचार केला असता वृषभ जातकांसाठी अचानक अनपेक्षितपणे खर्चाचे योग या नववर्षात निर्माण होतील। कदाचित मार्च महिन्यात देखील तसे योग राहतील, परंतु एप्रिल महिन्यापासून खर्चाची दिशा बदलून जाईल। खर्च हा मानवी आयुष्याला लागू असतो, परंतु हॉस्पिटलसाठी जेव्हा खर्च करावा लागतो तेव्हा तो आपल्याला वाईट वाटतो। दुसरीकडे जेव्हा आपण करिअरसाठी खर्च करतो, प्रगतीसाठी खर्च करतो, शिक्षणासाठी करतो, परदेश गमनासाठी करतो, कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी खर्च करतो, स्वतःची हौसमौज करण्यासाठी खर्च करतो, तेव्हा ती सकारात्मक बाब असते। तसे सकारात्मक योग या नववर्षात तुमच्यासाठी निर्माण होणार आहेत। राहू ग्रह या नववर्षात वृषभ जातकांसाठी अत्यंत सकारात्मक आहे। पत्रिकेतील पापग्रह जेव्हा सकारात्मक होतात तेव्हा विशेषतः शनी आणि राहूसारखे ग्रह तेव्हा ते वर्ष दैदिप्यमान प्रगतीचं असतं। वृषभ जातकांसाठी ते वर्ष 2024 असणार आहे। अर्थात दैदिप्यमान प्रगतीसाठी एक असतं की जेव्हा राशी स्वामी प्रबळ असणं ही मूलभूत गरज असते। त्यामुळे शुक्राच्या गोचरनुसार, शुक्राच्या प्रभावानुसार थोडासा फरक पडेल। तसंच वर्षातील सुरुवातीचे 2 महिने सोडले तर मार्च महिन्यापासून तुम्ही सातत्याने दैदिप्यमान प्रगती करणार आहात। परदेशातील वृषभ जातक भारतात येण्याचा प्रयत्न करतील, भारतात नोकरी शोधण्याचा प्रयत्न करतील, त्यांना त्यात योग्य यश मिळेल। त्यातून देखील वृषभ जातक मोठी प्रगती करताना दिसून येत आहे। प्रत्येकच काळ प्रत्येकासाठी पूर्णपणे चांगला किंवा पूर्णपणे वाईट जात नाही। आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं। त्यानुसार वर्षातील काही काळ हा प्रत्येकासाठी शुभदायक, लाभदायक असतो। आपण त्या काळात कसं वागतो, मिळालेल्या संधीचा किती फायदा घेतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं। त्या दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीसाठी मार्च महिन्याचा पहिला पंधरवाडा, मे महिन्याचा पहिला आठवडा, संपूर्ण जून महिना, त्यानंतर जुलै महिन्याचा दुसरा पंधरवाडा, ऑगस्ट महिना तुमच्यासाठी शुभदायक, लाभदायक राहणार आहे। हे आधीच लक्षात घेऊन तुम्ही या वर्षातील महत्त्वपूर्ण कामांचं नियोजन करा। तसंच काळजी घेण्याच्या दृष्टीने विचार केला असता फेब्रुवारी महिन्याचा पहिला पंधरवाडा, संपूर्ण एप्रिल महिना आणि त्यानंतर सप्टेंबर महिन्याचा दुसरा पंधरवाडा या काळात स्वतःच्या कुटुंबाची योग्य ती काळजी घ्या। उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये अनेक छोटे छोटे सहज करता येण्यासारखे उपाय सांगण्यात आले आहे,
जे आपण दर महिन्याला राशी भविष्यामध्ये देखील सांगत असतो. उपाय छोटे असले तरी त्यांचा परिणाम खूप मोठा असतो. त्यानुसार उपायांचा विचार केला असता हे नववर्ष अनेक अर्थांनी तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. या नववर्षातील ग्रहांची स्थिती लक्षात घेऊन मी राशीनुसार काही उपाय सांगणार आहे. त्यानुसार वृषभ राशीसाठी दर शुक्रवारी आंघोळ केल्यानंतर पांढरे वस्त्र परिधान करणं आणि देवी लक्ष्मीची विधिवत पूजा करून तिला कमळाचे फूल अर्पण करण्याचा उपाय सूचित करण्यात येत आहे. यानंतर दुसरा महत्त्वपूर्ण उपाय म्हणजे कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी घराच्या बाहेर पडताना चमचाभर गोड दही खावे. या दोन्ही उपायांचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील. हे नववर्ष तुमच्यासाठी आनंदाचं, उत्साहाचं, प्रगतीचं राहील, म्हणून तुम्ही ते अवश्य करावे. अशा प्रकारे मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी नववर्ष कसं राहील हे समजून घेण्यासाठी आम्ही 12 व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहे. आता आपण थांबूया, पुन्हा अवश्य भेटूया. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.